आपल्या शेजारील देश बांगलादेशमध्ये एक मोठं राजकीय वादळ शांत झालंय आणि आता चित्र स्पष्ट झालंय. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNPने निवडणुकीत प्रचंड मोठं यश मिळवलं आहे आणि या विजयाचे शिल्पकार आहेत तारिक रहमान. पण खरी बातमी ही नाहीये. खरी बातमी ही आहे की 13 फेब्रुवारीला निकाल लागल्याबरोबरच सकाळी 9:30 वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे ट्विट केलं त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेली 15 ते 20 वर्ष भारत ज्या शेख हसीना आणि अवामी लीगच्या पाठीशी उभा होता, त्या हसीनांना सत्तेतून बाहेर जातात भारताने आपले जुने प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या BNP कडे मैत्रीचा हात पुढे गेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोदींचा हा डिप्लोमॅटिक युटर्न का महत्वाचा आहे. तारिक रहमान भारतासाठी फायद्याचे आहेत की तोट्याचे, आणि बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा काय. चला हे भूराजकीय कोडे उलगडून पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. घटनाक्रम समजून घेऊया. 13 फेब्रुवारीची सकाळ बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने कल स्पष्ट केला आणि अवघ्या काही तासात पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यांनी लिहिलं, हा विजय बांगलादेशच्या लोकांनी तुमच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास दर्शवतो. विशेष म्हणजे अर्ध्या तासानंतर हेच ट्विट बंगाली भाषेतही करण्यात आलं. यामागे एक मोठा संदेश होता मित्रांनो. यामागे एक मोठा संदेश होता. भारत आता जुन्या गोष्टी विसरून नवीन सुरुवातीसाठी तयार आहे. पण हे का महत्वाचं आहे? कारण 2014 मध्ये जेव्हा मोदी सत्तेत आले तेव्हापासून भारत आणि शेख हसीना यांचे संबंध अत्यंत घट्ट होते. BNPला भारताने नेहमीच अंतरावर ठेवलं होतं. अगदी BNPचे नेते जेव्हा दिल्लीत यायचे तेव्हा त्यांना मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी मिळत नसत. पण 5 ऑगस्ट 2024 रोजी बांगलादेशात जे नाट्यमय बदल झाले त्यानंतर भारताला आपली रणनीती बदलावी लागली. शेख हसीना यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि आता मैदानात एकच मोठा खेळाडू उरला होता, तो म्हणजे तारिक रहमान. दिल्लीतील राजकीय जाणकार सांगतात की सध्याच्या परिस्थितीत भारताकडे तारिक रहमान यांच्याशिवाय दुसरा कोणताही व्यवहारी पर्याय उरलेला नाही. याला डिप्लोमॅसीमध्ये रिअलिझम असं म्हणतात मित्रांनो. आता आपण थोडं इतिहासात जाऊन बघूया. असं म्हटलं जातं की विचारसरणीमुळे भाजप आणि BNP हे नॅचरल पार्टनर्स असू शकतात. कसं? भाजप आणि BNP हे दोन्ही पक्ष उजव्या विचारसरणीचे म्हणजेच राईट विंग आणि राष्ट्रवादी विचारांचे आहेत. या उलट काँग्रेस आणि अवामी लीग यांचे संबंध ऐतिहासिक दृष्ट्या जवळचे राहिले आहेत. 2014 मध्ये जेव्हा मोदी सत्तेत आले तेव्हा तारिक रहमान यांनी मोदींना भेटवस्तू पाठवून मैत्रीचा हात पुढे गेला होता. भाजप नेते विजय जॉली यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा भारतीय गुप्तचर संस्थांनी म्हणजेच इंटेलिजन्स एजन्सीने भारताला सावध राहण्याचा सल्ला दिला होता. कारण 2001 ते 2006 या काळात जेव्हा BNP सत्तेत होती तेव्हा ईशान्य भारतात आणि सीमेवर भारताला बराच त्रास सहन करावा लागला होता. ढाका येथील माजी भारतीय उच्चायुक्त पिनाक रंजन चक्रवर्ती सांगतात की शेख हसीना सत्तेत असताना भारताला BNPशी संपर्क ठेवणे कठीण होते, कारण हसीना या गोष्टींबाबत खूप संवेदनशील होत्या. पण आता हसीना सत्तेत नाही, त्यामुळे भारताला ट्रॅक टू डिप्लोमॅसीवरून थेट ट्रॅक 1 म्हणजे अधिकृत संवादावर येण्याची संधी मिळाली आहे. मग प्रश्न उरतो, तारिक रहमान यांच्यावर भारत विश्वास ठेवू शकतो का? 5 ऑगस्ट 2024च्या क्रांतीनंतर परिस्थिती बदलली आहे. चला यावर सविस्तर बघूया. सर्वप्रथम भारत विरोधी सूर कमी. तारिक रहमान यांनी अलीकडील आपल्या भाषणांमध्ये भारतावर थेट टीका करणं टाळलं आहे. त्यांनी बांगलादेश फर्स्ट असं धोरण मांडलं असलं तरी त्यात भारताचा द्वेष दिसत नाही. द्वितीय, हसीना प्रत्यार्पण. सध्या अंतरिम सरकार शेख हसीना यांना भारतातून परत आणण्याची मागणी करत आहे. पण विश्लेषक स्मृती पटनायक म्हणतात की BNP सरकार आल्यावर ते हसीनांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा जास्त लावून धरणार नाही. ते फक्त बोलतील पण भारताशी संबंध बिघडवणार नाहीत. मग तृतीय, गुप्त आश्वासने. पिनाक रंजन चक्रवर्ती म्हणतात की भारताने इतक्या लवकर अभिनंदन केलंय याचा अर्थ पडद्यामागून काहीतरी ठोस आश्वासने म्हणजेच अश्योरन्स नक्कीच मिळाली असतील. पण भारताची खरी चिंता काय आहे?
चला ते बघूया. भारताची खरी चिंता ही आहे की अल्पसंख्याक हिंदूंची सुरक्षा. गेल्या 18 महिन्यात बांगलादेशात हिंदूंवर जे हल्ले झाले त्यावर भारताने वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगाल भाजपचे प्रवक्ते देबजीत सरकार म्हणतात, सत्ता कोणाचीही असो, आवामी लीग किंवा बीएनपी, ग्राउंड लेव्हलवर हिंदूंवरचे हल्ले थांबत नाही. हा इतिहास आहे. त्यामुळे तारिक रहमान सत्तेत आल्यावर ते जमाते इस्लाम सारख्या कट्टरवादी घटकांना कसे नियंत्रणात ठेवतात यावर भारत बांगलादेश संबंधाचे भविष्य अवलंबून असेल. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर भारताने स्वीकारलेला हा मार्ग आवडीचा नसून बांगलादेश हा भारताचा शेजारी आहे आणि शेजार बदलता येत नाही. तारिक रहमान सध्या भारतासाठी एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जुन्या कडू आठवणी बाजूला ठेवून नव्या सरकारशी जवळून घेणे हेच भारताच्या राष्ट्रीय हिताचे म्हणजेच नॅशनल इंटरेस्टचे आहे. जर तारिक रहमान यांनी भारताच्या सुरक्षा चिंतेचा आदर केला आणि हिंदूंच्या सुरक्षेची हमी दिली तर हे संबंध अवामी लीगच्या काळापेक्षाही जास्त प्रगल्भ होऊ शकतात. पण जर तसं झालं नाही तर भारताला पुन्हा एकदा कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. तुमचं मत काय संपूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.